नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेला तर भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची वाट पाहत होते, तर अखेर सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता सोडलेला होता। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे 2,000 रुपये आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचे कमीत कमी 15 दिवसानंतर 2,000 रुपये येत असतात, परंतु शेतकरी बांधवांनो फक्त मोदी साहेबांचे 2,000 रुपये मिळालेले होते, तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे 2,000 रुपये मिळालेले नव्हते। त्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपये अशा दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमची जमीन महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला असेल, तर आता तुम्हाला नमोचा 8 हप्ता मिळणार आहे। यासोबत जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21 हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झालेला असेल, त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएमचा 22 हप्ता एकत्रितपणे 2,000 रुपये। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत आणि या बातम्यांच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या जात आहेत, काही बरोबर बातम्या दिल्या जात आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती बातमी फिरत आहेत की शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता 3,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 3,000 रुपये, टोटल मिळून दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये वितरित होणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्य शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून अशा पद्धतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, अशा पद्धतीचे कोणताही अधिकृत शासन निर्णय काढण्यात आलेला नाही। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी अशा फोनवरती विश्वास ठेवू नये। बघा शेतकरी बांधवांनो, अजून 3,000 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता 2,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपये अशा दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार केले जाणार आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे, याविषयी माहिती देत आहे। बघा शेतकरी बांधवांना, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी सरासरी 1,850 कोटींचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीएमचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू करण्यात आलेल्या होत्या। एकंदरीत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की आपल्याला फक्त एकच हप्ता मिळेल, परंतु शेतकरी बांधवांना आता तुम्हाला 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा झाला पाहिजे, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील। परंतु जे शेतकरी बांधव टाळाटाळ करतील, महत्त्वाची कामे करणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्या शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहून कसलाही उपयोग आणि याचा त्यांचा फायदा सुद्धा होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या राज्याचे
नवचर्चित नवीन कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित करण्यात येत असतो आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला पीएमचा हप्ता वितरित करण्यात येत असतो। म्हणजेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पीएम किसान योजना सुरू झालेली होती, त्यानंतर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती। सर्व शेतकरी बांधवांना हे तर माहिती असेल। बघा तुम्हाला पीएमचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच 10 ते 15 दिवसांमध्ये नमोचा हप्ता वितरित होत असतो, परंतु पीएमचा हप्ता 19 नोव्हेंबरला वितरित झाला। त्यानंतर वाटलं होतं की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता जमा होईल। त्यानंतर वाटलं की या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्तानं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। त्यानंतर वाटलं की संक्रांत गोड होईल, संक्रांतीला पैसे येतील, परंतु या ठिकाणी पूर्णपणे डिसेंबर महिना संपून गेला। या ठिकाणी नवीन वर्ष संपून गेलं, संक्रांत सुद्धा गोड व्हायला पाहिजे होती, संक्रांत गोड झाली नाही। परंतु आता शेतकरी बांधवांनो, जानेवारी महिना संपत आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना दिलासा दिला पाहिजे। शेतकरी बांधवांचा नमोचा हप्ता भरपूर दिवसांपासून लांबणीवरती चाललेला होता, यापुढे हा हप्ता लांबणीवरती लावायचा नव्हता आणि यासोबत आता पीएमचा हप्ता वितरित होऊन काही जास्त दिवस कार्यकाळ झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सुमारे 93 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच एकंदरीत 93 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या आठवड्याची हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा 22 हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशा महत्त्वाची कामे करायची आहे। जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी नमोचा हप्ता 2000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 2000 रुपये जमा होईल। परंतु जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करून ठेवणार नाहीत, या ठिकाणी टाळाटाळ करतील, त्या शेतकऱ्यांना पैसे जमवणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पाहायला गेलं तर कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु राज्यातील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा संधी दिली जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव, अशा सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा दिला जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सुमारे 93 लाख शेतकरी बांधव आहेत। या 93 लाख शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा 22 हप्ता हा कशा पद्धतीने जमा केला जाणार आहे, यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3-3 हजार रुपयांचे 2 हप्ते का 2-2 हजार रुपयांचे 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। कोणत्या बँकेमध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता जमा होईल, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे याविषयी माहिती आहे। यासोबत महत्त्वाची कामे, यासोबत काही महत्त्वाची कामे करायची आहेत, त्या कामांची माहिती सुद्धा देतच आहे। बघा राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिलासा देत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या पडत्या काळामध्ये सरकार तुम्हाला साथ देत असतं। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भरपूर शेतकरी बांधवांनी गव्हाची पेरणी केलेली आहे, परंतु ही पेरणी करत असताना थोडेफार कोणाकडून तरी व्याजाने पैसे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गव्हाची पेरणी केलेली आहेत। एकंदरीत गव्हाची पेरणी करण्यासाठी जे पण शेतकरी बांधवांनी उसने पैसे घेतलेले असतील, व्याजावरती पैसे घेतलेले असतील, ते पैसे त्यांचे फेडले पाहिजे। शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे, शेतकरी बांधव आत्मनिर्भर बनले पाहिजेत, शेतकरी बांधवांना पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जर शेतकरी बांधवांना दिले तर एकंदरीत शेतकरी बांधवांचं गहू पीक चांगल्या पद्धतीने येईल, शेतकरी बांधवांना खर्च पाण्यासाठी पैसे जमवतील, या दृष्टिकोनातून हे पैसे या ठिकाणी वितरित होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पीक विम्याचे पैसे भरपूर शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत, परंतु राज्यातील असे
पण काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पीक विम्याचे पैसे जमा झालेले नव्हते, यासोबत अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे भरपूर शेतकरी बांधवांना मिळालेले नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला अजून अतिवृष्टीचे पैसे पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्यांना पीक विम्याचे पैसे अतिवृष्टीचे पैसे 100 आणि 101% त्यांच्या खात्यामध्ये जमवतील, परंतु जे शेतकरी बांधव दुर्लक्ष करतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। अखेर शेतकरी बांधवांचा कर्जमाफीचा जो लांबणीवरती प्रश्न चालेला होता, तर हा प्रश्न आता जास्त लांबणीवरती जाणार नाही। लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तरी कर्जमाफी कोणाची होणार, कधीपर्यंत होणार, कशा पद्धतीने केली जाणार आहे, या कर्जमाफीविषयी सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे ती कर्जमाफीची अपडेट सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा गव्हाला पाणी द्यायचं असेल, गव्हामध्ये खत फवारणी करायची असेल, विविध शेतकरी बांधवांना कामे असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचं या ठिकाणी आता जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये नमोच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भात, पीएमच्या 22व्या हप्त्याच्या संदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर ते अपडेट तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ सविस्तर पहा। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची, पीएमच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। बघा राज्यामध्ये सुमारे 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे पीएमचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा दिला जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता कशा पद्धतीने शेतकरी बांधवांना मिळणार आहे याविषयी माहिती आपण देणार आहोत। परंतु जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता जमा झाला पाहिजे, पीएमचा 22 हप्ता जमा झाला पाहिजे, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी अगोदरपासून कामे केलेली असतील किंवा जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहून महत्त्वाची कामे करतील त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे। त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्यांना 100 आणि 101% पैसे जमवतील, परंतु जे शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतील, टाळाटाळ करतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे, त्यांना हे पैसे जमवणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर बघा सरकारच्या माध्यमातून म्हणजेच आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील आणि संपूर्ण भारत देशामधील जेवढे पण काही राज्य आहेत त्या सर्व राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढतील त्या सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता आताचा मिळणार आहे। यासोबत पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे शेतकरी बांधवांना मिळत राहतील। बघा पहिलं काम फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येत असतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह करायचे आहे, आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। यानंतर तिसरं काम बघा शेतकरी बांधवांना, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे, तुमच्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा निघत असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन सातबारा निघत असेल, ज्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता यासोबत शेतकरी बांधवांनो लँड सीडिंग येस केलेला असायला पाहिजे। जर तुम्ही लँड सीडिंग येस केलेलं असेल तरच पैसे येतील। बघा ही झाली महत्त्वाची 4 कामे। ज्या शेतकरी बांधवांनी हे महत्त्वाची 4 कामे अगोदरपासून केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून 4 कामे करतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काहीच अडचण येणार नाही। आता ही झाली कामे। आता तुम्हाला जिल्ह्यांच्या याद्या, बँकांच्या याद्या सविस्तर वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या याद्यांमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील। बघा शेतकरी बांधवांनो, नवीन वर्ष सुरू होऊन आता 22-23 दिवस उलटले आहेत। आता या नवीन वर्षापासून राज्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत। त्यासोबत या ठिकाणी योजनांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। याच पद्धतीने आता नमो
शेतकरी योजनेमध्ये पीएम किसान योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। त्यासोबत राज्यामध्ये आणि आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या पण काही सरकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, तर या बँकांच्या नियमांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या बदलांचं, या नवीन नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी, पीएमच्या हप्त्यासाठी कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं खोललेलं असेल तर तुम्हाला बँकेच्या नियमांचं पालन करायचं आहे। बघा बँकेचा पहिला नियम, तुम्ही तुमची केवायसी करायची आहे बँक खात्यातून। या ठिकाणी बँक खात्याची केवायसी करायची आहे। यानंतर बँक खात्यातून कधीतरी पैसे काढले पाहिजेत, कधीतरी बँक खात्यामध्ये पैसे टाकले पाहिजेत। यानंतर तिसरा नियम बघा, नमोच्या हप्त्याचे पैसे पडले किंवा पीएमच्या हप्त्याचे पैसे पडले की लगेच सगळे पैसे काढून आणायचे नाहीत, बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवायचे आहेत, अन्यथा तुम्हाला बँकेकडून चार्जेस लावले जाऊ शकतात। बँकेचा मिनिमम बॅलन्सचा रूल तुम्ही या ठिकाणी पाळायचा आहे। ही झाली बँकेची नवीन नियमावली। आता नमोचा आणि पीएमचा हप्ता राज्यातील सरकारी, सहकारी, खाजगी म्हणजे ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत आहेत तर अशा सर्व बँकेमध्ये जमा होईल। आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जे शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत तर या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती खोट्या बातम्या फिरत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा फिरत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत मोठमोठ्या न्यूज चॅनलनी अंदाज वर्तवलेला आहे की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि पीएम किसानचा 22वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो। आता हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत। या ठिकाणी बघा अजून कोणालाही नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता मिळालेला नाही, परंतु लवकरच मिळेल, तोपर्यंत कामे